कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक 16 नोव्हेंबरला होणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। आघाडीत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार काँग्रेसचा पहिला महापौर होणार आहे। महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्यानं काँग्रेसकडून 4 नगरसेविका महापौर पदाच्या शर्यतीत आहेत। त्यात अश्विनी रामाने, स्वाती येवलुजे, उमा बनथोडे आणि दीपा मगदुम यांची नावं चर्चेत आहेत, पण तरी देखील अश्विनी रामाने आणि स्वाती येवलुजे यांची नावं आघाडीवर आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीनं सत्ता स्थापण्याचा दावा केला असला तरी देखील महापौर भाजपचाच होणार अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे। त्यामुळे महापौर पदाच्या निवडीची उत्कंठा वाढली आहे। आम्ही 32 व्यतिरिक्त 49 जे उरतात, राष्ट्रवादी, राष्ट्रीय, शिवसेना, अपक्ष, या सगळ्यांना आवाहन करतो की शहराच्या विकासासाठी केंद्रात, राज्यात आणि इथे तिन्ही ठिकाणी सारखं सरकार असेल तर योजनांमध्ये सुसूत्रता येईल। यात कुठेही माझं असं म्हणणं नाही की जर इथे सरकार बीजेपीचं आलं नाही तर योजना येणार नाही, योजना येणारच आहेत, पण सुसूत्रता येईल। आणि त्यामुळे मी सगळ्या 32 व्यतिरिक्त 49 जणांना आवाहन करतो आहे की शहराच्या विकासासाठी बीजेपीचा महापौर करा। काही जण त्यातले प्रतिसाद देतील असा माझा दावा आहे, असा माझा विश्वास आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।